जय हिंद मित्रांनो. तर जर तुम्ही जिल्हा न्यायालयाच्या त्या ठिकाणी पिऊन किंवा हमालचा जर फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी त्याची रिस्पॉन्स शीट जी आहे ती आलेली आहे. तर मित्रांनो, आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे की कट ऑफ कितीपर्यंत जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, हे बघा, माझ्यासमोर एक रिस्पॉन्स शीट आहे. 14 तारखेचे त्या ठिकाणी पेपर झालेला होता. शिफ्ट 2चा पेपर आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी रिस्पॉन्स शीट बघू शकता. तर तुम्ही पण ही रिस्पॉन्स शीट बघितली असेल आणि जर तुम्हाला मित्रांनो काही ऑब्जेक्शन असेल तर ज्या ठिकाणाहून तुम्ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड केली त्याच्या शेजारी एक टॅब आहे, ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही जे आहे ते ऑब्जेक्शन फॉर्म आहे तो भरू शकता. तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे कट ऑफ. तर आता कट ऑफ किती जाणार? तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की या जागांचा जो रेशो आहे तो म्हणजे एका जागेसाठी 7 उमेदवार असा दिलेला होता. तर आता नक्की 7 उमेदवार म्हणजे हे वाढू शकता का? तर होय. जर समजा ह्या 7च्या 7 उमेदवारांना त्या ठिकाणी 20 मार्क आहेत. समजा आपण एक एक्झाम्पल घेतो मित्रांनो, 30 मार्कांचा पेपर होता आणि या 7च्या 7 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जर समजा 20 मार्क आहेत तर या 7 उमेदवारांना घेण्यात येईल का? तर होय मित्रांनो. आणि जर समजा या ठिकाणी 20 उमेदवार असे आहेत ज्यांना पण 20च मार्क आहेत, म्हणजे एकूण त्या ठिकाणी पहिल्या 7ला तर 20 आहेतच, सोबत पुढच्या 20 पर्यंत म्हणजे पुढच्या जे 1 ते 20 उमेदवार आहेत यांना सुद्धा 20 मार्क आहेत, तर त्यांना घेण्यात येईल का? तर होय मित्रांनो. पुढचे जरी 100 उमेदवारांना सारखेच मार्क असतील, समजा पुढचे 100 उमेदवारांना जर 20च मार्क आहेत, तर या सगळ्यांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी सफाईची जी चाचणी होणार आहे त्याच्यासाठी बोलवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तर तुम्हाला मिनिमम मार्क किती पाहिजे? तर मित्रांनो, तुम्हाला कमीत कमी 18+ मार्क असणं कंपल्सरी आहे माझ्या मते. कारण मित्रांनो, पेपर इझी होता. खूप साऱ्या पोरांनी भरपूर अटेम्प्ट केले. 30 मार्कांचा पेपर होता. प्लस मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग पण यामध्ये नव्हती. त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांनी जे कन्फर्म होते ते केलेलेच आहेत, सोबत जे येत नव्हते ते सुद्धा टिक करून आलेले आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची ॲक्युरेसी जी आहे ती जवळजवळ 22 ते त्या ठिकाणी 25च्या दरम्यान येऊन अटकलेली आहे मित्रांनो. होय मित्रांनो, जे ॲव्हरेज विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा एवढे मार्क जे आहेत ते पडालेले आहेत. तर तुम्ही सेफ झोनमध्ये केव्हा जाल? तर मित्रांनो, कमीत कमी 18 पडणे तुम्हाला मस्ट आहे. असं आपण सांगू शकतो की काही ठिकाणी 15वर पण मित्रांनो लागू शकतं. असं नाही सांगू शकत का सगळ्याच ठिकाणी 18वर लागू शकतं. काही ठिकाणी जर तुम्हाला 15+ असतील तरी पण तुमचं होऊ शकतं दुसऱ्या स्टेपसाठी. तर काही ठिकाणी 18 असेल तरी पण होऊ शकतं. आणि मित्रांनो, काही ठिकाणी तुम्हाला कदाचित 25 असतील तरी त्या ठिकाणी तुमचं होणं जे आहे ते कठीण आहे. आता ते डिपेंड करतं मित्रांनो की त्या ठिकाणी जागा किती होत्या आणि त्या ठिकाणी नंबर ऑफ फॉर्म किती गेले होते. ह्या सगळ्या गोष्टींवर जे आहे ते हा रेशो आहे तो ठरलेला असतो. तर मित्रांनो, हा तुम्हाला क्लिअर झाला असेल. एका जागेसाठी 7 उमेदवार बोलवण्यात जाणार आहेत. पण जर 7 उमेदवारांना सेम मार्क असतील तर ते 7च्या 7 सोबत 7 पासून पुढचे जेवढे पण उमेदवारांना सेम मार्क असतील तर तिथून पुढचे जेवढे पण उमेदवार असतील त्यांना पण बोलवण्यात येईल. त्याच्यात मित्रांनो, तुमची आता ही चाचणी झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जे इंटरव्ह्यूसाठी आहे त्याचा रेशो काय असेल? तर मित्रांनो, जशी तुमची ही चाचणी होईल त्याचा रेशो असेल 1:3, म्हणजे एका जागेसाठी 3 उमेदवार. तर मित्रांनो, याच्यामध्ये पण बदल होऊ शकतो का? होय मित्रांनो. जर तुम्हाला याच्यामध्ये समजा 4 उमेदवार आहेत ज्यांना सेम मार्क पडालेले आहेत तर त्या 4च्या 4 उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आज या ठिकाणी हे आहे की तुम्हाला कमीत कमी 18+ असणं मस्ट होतं. आणि असं नाही मित्रांनो, काही ठिकाणी जर तुम्हाला 15 जरी असतील तरी तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. आणि काही ठिकाणी तुमचे 10-12 जरी असतील तरी पण त्या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे तुमचे चान्सेस आहेत. कारण मित्रांनो, ह्याचा जो कट ऑफ आहे तो इक्वली लागणार नाहीये. तो लागणार आहे जिल्ह्यानुसार, त्या जिल्ह्यातील कोर्टानुसार हा जो कट ऑफ आहे तो लागणार आहे. आता ज्या ठिकाणी जागा कमी होत्या पण त्यासोबतच फॉर्म पण कमी गेले तर त्या ठिकाणी तुमचे जे आहे ते या ठिकाणी कट ऑफ कमी पण लागू शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो असा आहे की या ठिकाणी तुम्हाला माहीतच असेल की TCS IBPS मध्ये एक मेथड आहे ज्याला लोक म्हणतात नॉर्मलायझेशन मेथड. होय मित्रांनो, हा पेपर खूप शिफ्टमध्ये झाला होता आणि यांचं असं आहे की जेवढ्या जास्त शिफ्टमध्ये पेपर होतो नॉर्मलायझेशनचा धोका जो आहे तो तेवढा जास्त असतो. म्हणजेच नॉर्मलायझेशन होण्याचे संकेत खूप जास्त असतात. तुम्हाला रिस्पॉन्स शीटमध्ये 5 जरी मार्क पडताय टेन्शन घ्यायचं नाही. कदाचित ते पुढे 5चे 8 होतील, 5चे 10 होतील. तुम्हाला या ठिकाणी 15 मार्क पडालेत, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही.
15तून 2-4 प्लस होतील किंवा 2-4 मायनस पण होण्याची शक्यता आहे किंवा इक्वली राहते. कारण मित्रांनो नॉर्मलायझेशन हे असंच होतं, जेवढ्या जास्त शिफ्टमध्ये पेपर होतो तेवढा जास्त नॉर्मलायझेशनचा जो आहे तो त्या ठिकाणी धोका या ठिकाणी विद्यार्थ्यांना असतो. तर मित्रांनो अतिशय सुंदर पेपर दिलेला आहे. या ठिकाणी माझ्यासमोर माझ्या एक विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स शीट सेंड केलेली आहे आणि अतिशय चांगले या ठिकाणी पेपर जो आता अटेम्प्ट केलेला आहे. आणि मित्रांनो या माझ्या विद्यार्थ्याला जे आहे ते एकूण 18 मार्क पडालेले आहेत. याचा अर्थ असा नाही की तो सेफ झोन आहे मध्ये आहे मित्रांनो. याने या ठिकाणी मुंबई कोर्टामध्ये फॉर्म भरला होता आणि त्या ठिकाणी मुंबई कोर्टामध्ये जवळजवळ आय थिंक 105 की 121 जे आहे ते जागा होते मित्रांनो. तर अजिबात काळजी करायची गरज नाहीये. तुम्हाला जरी 15 असतील आणि त्या ठिकाणी मित्रांनो आता तुम्ही सगळ्यात आधी काय करायचं आहे की ती PDF बघून घ्यायचं आहे की तुम्ही ज्या ठिकाणी भरला त्या ठिकाणी जागा किती होत्या आणि ऑन एन ॲव्हरेज त्या ठिकाणी फॉर्म किती गेले असतील. कारण मित्रांनो हा जागांचा जो रेशो आहे तो 1:7 याच्यावर सगळा खेळ आहे तो होणार आहे. खूप सारे विद्यार्थ्यांनी मित्रांनो त्या ठिकाणी माझ्याकडे 3 रिस्पॉन्स शीट आलेले आहेत सकाळपासून आणि ते तिन्ही रिस्पॉन्स शीटला इक्वली 18 त्या ठिकाणी मार्क पडालेले आहेत. त्यामुळे म्हणतो विद्यार्थी मित्रांनो अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की हा जो आहे 18+ हा एक सेफ झोन आहे मित्रांनो. तुम्ही असं नाही सांगू शकत की सगळ्या ठिकाणी तुमचा कोटा 15वर लागेलच, पण 18 जो आहे मित्रांनो खूप साऱ्या पोरांना मी बघितलं की 18 जे आहेत ते खूप साऱ्या पोरांना इक्वली आलेले आहे. कारण मित्रांनो याची मिनिमम जी होती ती होती 7+ म्हणजे तुम्ही 7वी पास पाहिजे होते. पण या ठिकाणी ग्रॅज्युएट वाल्यांनी पण फॉर्म भरलेले आहेत, सोबत MPSC वाले जे तयारी करतायत सरळ सेवेवाले वगैरे त्यांनी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरून दिलेले होते. त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांमुळे झालं का मित्रांनो की एकदम हे बघा या ठिकाणी निग्रह याचा समानार्थी शब्द शोधायचा होता. निश्चय या ठिकाणी अतिशय सोपे प्रश्न होते मित्रांनो. त्याच्यामुळे जे आहे ते पोरांनी खूप सारे अटेम्प्ट केलेले आहेत. तर मित्रांनो याचा कोटाबाचे जे आहे ते मी तुम्हाला परत एकदा सांगतो 18+ असाल तर तुम्ही अतिशय सेफ झोनमध्ये आहेत. 15+ असतील तुम्हाला तर थोडं काळजी करण्याची गरज आहे, पण टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत फायनल रिस्पॉन्स शीट येत नाही तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही. तर आज मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या जास्तीत जास्त मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.